हे प्रभू, तुझ्या अखंड करुणेने तुझी एकलेसिया शुद्ध करून तिचे रक्षण कर असे आम्ही तुला विनवितो. तुझ्या पाठबळावातून ती सुरक्षित राहू शकत नाही, म्हणून तू आपल्या साह्याने व प्रसादाने सर्वदा तिचा संभाळ कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत क्रमांक 59 अहो स्तुतिका देवाची दया वर्णा. गीत क्रमांक 59. प्रार्थना करूया आपण. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझ्यावर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. तिच्यासाठी दुसरे काही नाही. तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियम शास्त्र
संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आपला सर्व ज्ञान आमच्या अंतःकरणात ठेवी, असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तू मार्ग असो, आपण प्रार्थना करू. हे कृपाळू प्रभू, ज्या विश्वासू लोकांस त्यांच्या पापांची क्षमा करून शुद्ध कर आणि शांतपणाने तुझी सेवा करता यावी म्हणून त्यांना शांती दे, असे आम्ही तुला विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. यावेळेस आपण पत्राचा शांत ऐकूया. रेव्हरंड डिकन सतीश तोरणे हे पत्राचा शांत वाचते. इफिसियन्स पत्र 6वा अध्याय 10 पासून 20 पर्यंतची वचने आपण यावेळेस ऐकूया. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशाच्या दुरात्म्याबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव करता यावा म्हणून देवाची शास्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा नीतिमत्वाचे उरस्कान धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लागलेली सिद्धता पायी करवा आणि या सर्वांबरोबरच जिच्या योग्यता दृष्टाचे सगळे गळते पान तुम्हाला विझावता येतील ते विश्वासची भाग हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्र व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्तेकडे गेल्या पैठणाची वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोड करेन, तेव्हा मला शब्द सुचावे. यासाठी की जसे बोलावयास हवे तसे मला उघडपणे बोलता येते. इथे पत्राचा शास्त्र पाठ समाप्त होतो. यावेळेस आपण सर्व जाऊया आणि गीत क्रमांक 415 ख्रिस्तवाणी बोलावी ते काय जगाचे म्हणते. 415 Oh
शुभवर्तमान संत योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय आहे आणि त्याच्या 46व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. कोणी एक कमलदार होता, त्याचा मुलगा कफरनहूमात आजारी होता. येशू यहूद्यातून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे व अद्भुते पहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. कमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. यावरून त्याला कोणत्या ताशी उतार करू लागला हे त्याने दास विचारले. त्यांनी त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याचा त्रास गेला. यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेविला. येशूने यहूद्यातून गालिलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे ख्रिस्ता सर्व समर्थ पिता आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा त्याविषयी विश्वास ठेवतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे पुत्र नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्या द्वारे उभे झाले, जो मनुष्यासाठी व आमच्या प्राणासाठी स्वर्गातून उतरला आणि आणि पंथला त्याच्या अधिकाराखाली अंबासाठी त्याला खुशी दिले. त्याने कुटुंब उभे व त्याला पुरले, जो शास्त्र याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि त्याच्या उजवीकडे बसला आणि तो जिवंतांचा उभेलेल्यांचा न्याय करायला लोकवाणी सुद्धा येणार आहे. त्याच्या राज्याचा अनुभव होणार नाही, त्याविषयी विश्वास ठेवतो आणि पवित्र आत्मा जो प्रभूवर जीवन जाता पिता व पुत्र यापासून जनितो आणि पिता व पुत्र यासह याची आराधना व गौरव होते. जो भविष्यवाण्याकडून बोलत असे त्याविषयी विश्वास ठेवतो आणि ते पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकलेशीविषयी विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतिष्ठा करितो. आमेन. मंडळी खाली बसा. सर्व समाजास कळविण्यात येत आहे की या कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये आपण सर्वजण आहोत आणि आपल्या सर्वांना माहित आहे की सर्व चर्चेस हे बंद आहेत.
सामुदायिक उपासना चर्च मधून होत नाही आणि त्याचप्रमाणे विशेष करून ही भक्तिबंध असल्यामुळे दानार्पण वगैरे काहीच होत नाही. चर्चची परिस्थिती, सर्व चर्चेसची परिस्थिती ही आर्थिक दृष्ट्या फार बिकट झालेली आहे. आज विशेष करून या रविवारी मी मंडळीला विनंती करत आहे की आपल्याला जरी चर्चला येता येत नसेल तरी पण आपण आपलं दान आपले ख्रिस्टियन चर्च रेव्हरंड सोनवणे यांच्याकडे आपण जमा करावे. उपकार स्तुतीचे जे पाकिटं आहेत ते पाकिटं आपण घेऊन जावे आणि त्याचप्रमाणे आपली असेसमेंट ही देखील आपण आपल्या चर्चच्या श्रीमती मायाताई जाधव, त्याचप्रमाणे श्री जेम्स पटेकर आणि त्याचप्रमाणे ख्रिस्टियन चर्च यांच्याकडे आपण आपली असेसमेंट किंवा उपकार स्तुतीचे दान जमा करावे. त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक दृष्ट्या जेवढी गरज चर्चसाठी करता येईल तेवढी आपण आर्थिक दृष्ट्या दान चर्चला द्यावे. कारण या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागत आहे. त्याच्यामुळे ही नम्र विनंती मी आज आपल्याला करत आहे. कृपया मंडळीने याच्याकडे विशेष प्रकारे लक्ष देऊन आपलं दान किंवा आपले उपकार स्तुतीचे पाकिटे आपण ख्रिस्टियन चर्च यांच्याकडे जमा करावे. प्रार्थना करूया आपण. अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ता, पुन्हा एक वार आजचा पवित्र रविवार तू आमच्या जीवनाला नव्याने जोडलेला आहेस. या समयी प्रिय प्रभू, जे शास्त्र भाग आम्ही ऐकलेले आहेत त्यावर मनन चिंतन करत असताना बापा परमेश्वर समजणारा अंतःकरण तू आम्हाला दे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये कृतीतून बापा प्रसाद तुझं गौरव होण्यासाठी आमचा उपयोग तू करून घे अशी नम्रतेची प्रार्थना आणि विनंती तुझ्या चरणाजवळ करत आहे. दानणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियांनो, आज विशेष करून जो पत्राचा शास्त्रभाग आपण ऐकलेला आहे, इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आहे आणि 10 ते 20 वचन यामध्ये आपण पाहत आहोत की पौलाने आपला सर्वस्व जो कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त याचं चित्रण त्याने या पत्रामधून केलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. प्रियांनो, परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्य प्राणी हा महत्वाचा असा आहे आणि त्याचं वचन देखील आपल्याला सांगितलेलं आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन हे मिळावं ही प्रभूची इच्छा आहे आणि प्रत्येकाच्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून प्रत्येक सेकंदाला प्रभू येशू ख्रिस्त आमची काळजी घेत आहे. पदोपदी तो आम्हाला सांभाळ करत आहे, आमचा सांभाळ करत आहे. आणि प्रियांनो, विशेष करून या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आपल्याला अनेक संकटाला तोंड द्यावं लागत आहे, आपल्याला अनेक छळाला तोंड द्यावं लागत आहे, त्रासांना तोंड द्यावं लागत आहे आणि अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत आहे, भयाला संकटाला आपल्याला सामोरे जावं लागत आहे. आणि जणू काही या युगाशी एक प्रकारचं आपलं युद्धच असं आहे आणि या युद्धात जिंकण्यासाठी किंवा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी, शत्रूचा मुकाबला करण्यासाठी पौलाने त्याच्या पत्रात आम्हाला सांगितलेलं आहे की देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. आणि आज देवाची शस्त्र सामुग्री काय आहे याबद्दल थोडक्यात आपण विचार करणार आहोत. या शस्त्र सामुग्रीमध्ये आपल्याला मुख्य 7 शस्त्रे देण्यात आलेली आहेत. पहिलं शस्त्र आहे सत्याचा कमरबंद.
दुसरं शस्त्र आहे नीतिमत्वाचं उरस्त्राण. तिसरं शस्त्र आहे सुवार्तेच्यासाठी आपल्याला दिलेली सज्जतेची पादत्राणे. चौथं शस्त्र असं आहे की विश्वासाची ढाल. पाचवं शस्त्र असं आहे की तारणाचे शिरस्त्राण. सहावं शस्त्र आहे वचनाची तलवार. आणि सातवं आणि शेवटचं शस्त्र आहे प्रार्थना. प्रियांनो, आपल्याला शत्रूशी लढण्यासाठी दोन प्रकारे शस्त्राची गरज आपल्याला लागत असते. पहिलं म्हणजे आम्हाला शत्रूची लढताना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला शस्त्राची गरज लागत असते. आणि शत्रूशी लढताना शत्रू हा जरी बलवान असला तरी आमच्या शस्त्रावर आमचा विश्वास असणं हे फार महत्वाचं आहे. दावीद आणि गल्ल्यानाची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे. प्रियांनो, गल्ल्यात नावाच्या राक्षसी शत्रूने जेव्हा इस्रायल लोकांस आव्हान दिलेलं होतं तेव्हा त्याच्या लढण्यास कोणी तयार नव्हता. आणि शेवटी आपण पाहतो की एकाच्या छोट्याशा शस्त्राने म्हणजेच एका लहानशा गोफणीने त्याने त्या राक्षसाला ठार मारलेला आहे. आणि नंतर आपण पाहत आहोत की तो मोठा एक सैनिक झालेला आहे. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आहे आणि 32 ते 51 वचन यामधून याचा उल्लेख आपणास शास्त्र भागामधून हा उल्लेख आपणास पाहावयास मिळत आहे. प्रियांनो, आपल्या शरीराचे रक्षण करण्याकरता आपण शस्त्र वापरतो. या धगधगीच्या जीवनामध्ये आपण पाहत आहोत की या धगधगीच्या जीवनामध्ये रोज आपण वर्तमानपत्रातून वाचत आहोत, टीव्हीवर बातम्या पाहत आहोत की ऍक्सिडेंट हे रोज भरपूर असे ऍक्सिडेंट होत आहेत. मृत्युमुखी लोक रोज आणि रोज जास्तीत जास्त पडत आहेत. आणि प्रियांनो, या वाढत्या वाहतुकीपासून आमचे रक्षण होण्याकरता आम्ही हेल्मेट वापरतो, हँड ग्लोव्ह वापरतो चामड्याचे वगैरे. आणि तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो की बॉल लागू नये म्हणून बॅट्समन ग्लोव्ह घालतात, हेल्मेट घालतात. अशा प्रकारे आपलं संरक्षण होण्याकरता अशा प्रकारचे शस्त्र ते वापरतात. लढाईच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर लढाईवर जाणारा सैनिक देखील हा देखील स्वतःचं चिलखत घालतो, बंदूक घेतो, दारूगोळा घेतो आणि अशा प्रकारे स्वतःचं संरक्षण तो या लढाईवर करत असतो. आणि प्रियांनो, ज्याने या शरीराला स्वतःचा श्वास घालून सजीव केलेले आहे, उत्पत्ती नामक ग्रंथाचा 2रा अध्याय 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तो विशेष करून आपल्या आत्म्याविषयी चिंतित आहे, तो आपली काळजी घेत आहे. आणि म्हणून प्रियांनो, या पत्राच्या भागात सांगितले आहे की प्रभूमध्ये बलवान होत जा. म्हणजेच आम्ही आध्यात्मिक शत्रूपासून किंवा सैतानापासून आपला बचाव करणं फार महत्वाचं असं आहे. आणि प्रियांनो, आमचं ख्रिस्ती जीवन म्हणजे एक प्रकारचा संघर्षच असा आहे. हा संघर्ष या युगातल्या सैतानाबरोबर आहे. ज्या सैतानाशी आहे तो काही एकटा नाही. पृथ्वीवरील अधिपती सत्ताधीश, आकाशातली दुरात्मे म्हणजे सर्व सत्ताधीशांनी यांच्या संगती म्हणजे जवळजवळ या सैतानाबरोबर आपला संघर्ष रोज आणि रोज होत असतो. प्रियांनो, सर्व सत्ताधीशांची एक प्रचंड शक्तीच आमच्या विरुद्ध लढण्यासाठी उभी असते. आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्तामध्ये बलवान होणं हे फार महत्वाचं आहे. ख्रिस्ती मनुष्याचे आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करण्याच्या मागे हा सैतान लागलेला आहे. आणि विशेष करून पहिले पेत्र्याचा 5वा अध्याय आहे आणि 8व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये असं वचन सांगत आहे की तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याचप्रमाणे मत्तयाचं सुवर्तमान याचा 7वा अध्याय आहे आणि 15व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की तो मेंढ्यांचे कातडे पांघरून मेंढरांच्या कळपात शिरतो आणि अशा चोर पावलाने येणाऱ्या सैतानी हल्ल्यापासून आपला बचाव होण्याकरिता आपण या पत्रातून
वचन 14 आणि 17 मध्ये या शस्त्र सामुग्रीचे 6 भागात वर्णन केलेले आपण पाहत आहोत. आणि त्यामध्ये पहिला आहे कमरपट्टा, दुसरा आहे उरस्त्राण, तिसरा आहे पादत्राणे, चौथे आहे ढाल, पाचवा आहे शिरस्त्राण, 6वा आहे तलवार. आणि या 6 पावलाच्या काळात या 6 वस्तू मिळून एक सैनिकाची शस्त्र सामुग्री ही तयार होत होती. प्रियांनो, पौलाने ज्यावेळेस हे पत्र लिहिलेलं आहे तेव्हा तो रोम मध्ये बंदिवासात होता आणि त्याच्यावर पहारे करणाऱ्या या सैनिकांनी ही शस्त्र सामुग्री धारण केलेली होती. आणि पौलाने हाच आधार घेऊन देवाच्या शस्त्र सामुग्रीचं वर्णन त्याच्या पत्रामध्ये त्यांनी केलेलं आपण पाहत आहोत. पहिली वस्तू या सामुग्रीतील आपण पाहूया, ती म्हणजे सत्याचा कमरबंद किंवा सत्याचा कमरपट्टा. प्रियांनो, योहान 8 मध्ये सांगितलेलं आहे की सैतान हा लबाडीचा बाप आहे. प्रियांनो, आपण हे जीवन जगत असताना आम्ही आपल्या वेळोवेळी आपल्याला जाणीव होत आहे की पुष्कळ आम्ही बघतो की असत्याचा विजय होतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला आवडणं आमच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यावेळेस आम्ही कष्टी होतो आणि आपल्याला सत्य बोलून सुद्धा आमच्या सत्याचा काही उपयोग आमच्या जीवनामध्ये होत नाही आणि मग आम्ही कष्टी होतो. परंतु प्रियांनो, आम्हाला त्यावेळेस योग्य न्याय मिळत नाही. अशा वेळी आम्ही निराश होतो. निराश म्हणजे त्यावेळेस सैतानाचा हा विजय होतो. आणि म्हणूनच आम्हाला त्या सत्याचा कमरपट्टा बांधून या सैतानावर विजय मिळवायचा आहे. आणि म्हणून प्रियांनो, शेवटी सत्याचाच विजय होतो हे इतरांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे. केव्हा तर देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या सत्याचा कमरपट्टा आम्ही ज्यावेळेस बांधू आणि त्यावेळेस देवाच्या समृद्धीमध्ये आम्ही ज्यावेळेस वाढू त्यावेळेस सत्याचा विजय हा आमचा निश्चित हा ठरलेला असा. दुसरी सामुग्री म्हणजे नीतिमत्वाचे पुरस्कार. यशा 59:17 मध्ये याचा उल्लेख आम्हाला पाहावयास मिळत आहे. येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर प्रियांनो आमची पातके स्वतःवर घेऊन आम्हाला नीतिमान म्हणून त्या ठिकाणी सिद्ध केलेले आपण पाहतो. सैतान हा आम्हाला कधीच स्थिर जीवन जगू देत नाही. आम्हाला रोज आणि रोज पावलोपावली तो अडखळून आणत असतो. तो अनेक शंका कुशंकेने आमचे मन दुर्बल करीत असतो. आणि प्रियांनो, आम्हाला ख्रिस्ताच्या खऱ्या विश्वासापासून दूर लोटण्याचा तो सतत प्रयत्न करीत असतो. म्हणून प्रियांनो, आम्हाला नीतिमत्वाचं उरस्त्राण आम्हाला ख्रिस्ताच्या सानिध्यात घेणं फार गरजेचं आहे. या नीतिमत्वाच्या उरस्त्राणाची अत्यंत आम्हाला गरज आहे. नीतिमत्वाच्या उरस्त्राणाने आम्ही ख्रिस्त लोक इतरांपुढे नीतिमान म्हणून घेऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या आचरणामध्ये ख्रिस्त दिसणं फार गरजेचं आहे. या सर्व थोडक्यात मी पुरस्कार आणि या सर्व गोष्टी जे शस्त्र सामग्री आहे ते थोडक्यामध्ये मी आपणास वर्णन करीत आहे. तिसरे शस्त्र आपण पाहूया. सुवार्तेसाठी किंवा सुवार्तेच्या प्रसारासाठी सज्जतेची पादत्राणे. प्रियांनो, आम्हाला सुवार्तेच्या शांततेसाठी लाभलेली सिद्धता आम्हाला पायी चढवायची आहे, आम्हाला अंगीकारायची आहे. आणि प्रियांनो, शेतकरी जेव्हा शेतात काम करतो त्याच्या पायात त्याला काही घालण्याची गरज भासत नाही. पण एखादा सैनिक जर लढाईला गेला तर त्या सैनिकाला सर्व चिकट वगैरे बूट वगैरे चांगले घालावे लागतात. त्याच्या पायात भक्कम बूट घातलेले दिसतात, म्हणजे तो शत्रूशी लढण्यास सिद्ध असतो. आणि प्रियांनो, ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसारासाठी देखील आम्हाला सज्जतेची पादत्राणे घालून सिद्ध व्हायचे आहे. सैतानावर विजय मिळवण्यासाठी, सैतानाला सामोरे जाण्यासाठी आणि मग प्रत्येकाने तिची सुवार्ता गाजविण्याचा प्रयत्न नाही तर धैर्याने आणि विश्वासाने ही सुवार्ता आम्हाला ख्रिस्ताची गाजवण्यासाठी आम्ही झटणं फार महत्वाचं आहे.
यामध्ये आम्ही प्रत्येकाने भाग घेऊन ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना सांगितली पाहिजे. पहिली तिमोथेचा 2 अध्याय आहे आणि 4 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर देवाची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचावे. त्याचप्रमाणे मत्त्याचं सुवर्तमान याचा 28वा अध्याय आहे आणि 19वे वचन जर पाहिलं तर तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. इफिसियन्स पत्राचा 3रा अध्याय 13व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकास प्रतिदिवशी बोध करा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकास प्रतिदिवशी बोध करा. प्रियांनो, आमच्या अंतःकरणाला आपण प्रश्न विचारूया की मी ख्रिस्ताचा बोध किंवा ख्रिस्ताचा प्रसार आम्ही इतरांना रोज आणि रोज करतोय का? आम्ही प्रत्येकाने एकतरी आत्मा ख्रिस्ताकडे वळविण्याचा प्रयत्न केलेला आहे काय? यासाठी आम्हाला त्रास होतो, पण प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा 2रा अध्याय आहे आणि 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुला सोसावायची जी संकटे आहेत त्याचे भय करू नकोस. तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. हा जीवनी मुकुट आम्हाला मिळवण्यासाठी आमची धडपड असणं फार गरजेचं आहे. 4थं शस्त्राकडे आपण वळूया. विश्वासाची ढाल. विश्वासाची ढाल म्हणजे आमचा देवावरील असलेला विश्वास. पौलाच्या पत्रामध्ये आपण पाहत आहोत किंवा पौलाच्या काळामध्ये आपण पाहत आहोत की सैनिकाची ढाल ही 1.5 मीटर उंच आणि साधारण 1 मीटर रुंद अशी होती. त्यामुळे त्या सैनिकाच्या शरीराचं संपूर्ण संरक्षण होत असत. आणि त्याचप्रमाणे आज आम्हाला आध्यात्मिक ढालीने जळत्या अग्निबाणांपासून आमच्या आत्म्याचं संरक्षण करायचं. आणि प्रियांनो, निराश मनातील जो गोंधळ आहे, या मनातील जो मोह आहे, जी व्यसने आहेत, ती सर्व म्हणजे जळते अग्निबाण आहे. आणि या सर्व व्यसनांवर आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि म्हणून विश्वासाच्या वचनांची ढाल आम्ही अंगीकारणं फार गरजेचं आहे, ज्यामुळे आमचे जीवन यामुळे भस्म होऊ शकतं. प्रियांनो, आणि म्हणूनच आम्हाला न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आम्हाला पाहिजे. विश्वास ही ढाल आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही पेटवली पाहिजे. जळतं अंतःकरण आमचं पाहिजे देवाच्या सानिध्यामध्ये. म्हणजे ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये आम्ही जर वाढलो तर सैतानाला आम्ही अडवू शकू. आणि विशेष करून आमच्या खात्रीने आम्ही म्हणतो की देव आहे, म्हणजेच हा आमचा देवावरील विश्वास वाढणं फार गरजेचं आहे. विश्वास म्हणजे केवळ पक्का विचार करणे नसून कार्य करणे असा आहे. आणि आज तो शुभवर्तमानाचा भाग आम्ही वाचलेला आहे, त्यामध्ये देखील आपण पाहतो की अंमलदाराचा मुलगा बघण्यासाठी त्याच्या घरी येशू गेलेला आहे आणि शब्द फक्त बोलला आणि जा, तुझा मुलगा वाचला. आणि खरोखर प्रियांनो, त्याच घटकेस त्या मुलाचा ताप गेलेला. प्रियांनो, किती विश्वासाने या ठिकाणी कार्य झालेलं आहे पहा. आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला जागवणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये वाढणं फार गरजेचं आहे. इब्री लोकांस पत्र याचा 4था अध्याय 12व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाचे वचन ही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण अशी आहे. आणि म्हणून प्रियांनो, या 6 शस्त्र सामग्री आम्ही पाहिलेल्या आहेत आणि शेवटची शस्त्र सामग्री किंवा शेवटचं जे शस्त्र आहे ते म्हणजे प्रार्थना होय. शस्त्र सामग्री सर्व आम्ही पाहिलेल्या आहेत आणि प्रार्थनापूर्वक त्या धारण करणं फार गरजेचं आहे. जर आम्ही नुसतेच ख्रिस्ती म्हणत असू परंतु कृतीतून आम्ही जर ख्रिस्ती नसू तर त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणूनच वचन सांगत आहे की करा प्रार्थना अखंड. आणि खरंच ही अखंड प्रार्थना माझ्यामध्ये होत आहे का? रोज आणि रोज अनेक उदाहरणं आपणास माहित आहे. येशू ख्रिस्त स्वतः प्रार्थना करीत होता
क्रूस खांबावर जाण्या अगोदर त्याने प्रार्थना केलेली आहे. लूक शुभवर्तमानाचा 18 अध्याय 9 ते 13 वचनामध्ये आपण पाहतो. जकातदार आणि परुषी यांचे प्रार्थनेचे उदाहरण आम्हाला माहित आहे. आणि प्रार्थना कशी करावी याचे सुंदर उदाहरण मत्तयाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आहे 9 ते 14 वचनामध्ये प्रभूने शिकवलेली प्रार्थना आम्हाला माहित आहे. प्रियांनो, सर्वच प्रसंगी पूर्ण तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करणे, प्रार्थना करणे आणि त्यामध्ये जागृत राहणे हे फार महत्वाचं आहे. आणि मग प्रियांनो, या सर्व प्रार्थनापूर्वक जीवनामधूनच आम्ही सार्वकालिक जीवनाचे भागीदार होत असतो. सार्वकालिक जीवन प्रियांनो, प्रार्थनेमध्ये आपण पाहत आहोत की वैयक्तिक प्रार्थना आहे, कौटुंबिक प्रार्थना आहे, सामुदायिक प्रार्थना आहे. असे प्रार्थनेचे अनेक प्रकार आम्हाला पवित्र शास्त्रामधून पाहावयास मिळत आहेत. पवित्र शास्त्र देखील सांगत आहे. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आहे आणि 20 ते 20व्या वचनामध्ये जिथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात त्यामध्ये मी आहे. प्रियांनो, हाच आमचा विश्वास, ख्रिस्ती विश्वास आम्हामध्ये वाढणं फार गरजेचं आहे. आणि या सर्व 7 सशस्त्र सामुग्रीच्या त्या थोडक्यात मी सांगितले आहेत, त्या जर आम्ही अंगीकारल्या आणि त्या वचनांमधून जर आम्ही त्यामध्ये वाढलो तर खरोखर सैतान हा आमच्या पुढे टिकाव करू शकणार नाही आणि सैतान आमच्या पुढून पळून जाईल. या सर्व आध्यात्मिक शस्त्र सामुग्रीद्वारा आम्ही संघर्षमय आमच्या जीवनामध्ये लढण्यासाठी आम्ही सिद्धच राहू, आम्ही तयार राहू. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये आमची वाढ रोज आणि रोज होणार आहे. आणि म्हणत प्रियांनो, आपण गीत गात असतो 440, करा प्रार्थना अखंड, नका करू देव खंड. आणि खरोखर आमची प्रार्थना देवाला मान्य अशी प्रार्थना आहे. आणि म्हणून प्रियांनो, लीन आणि नम्र अंतकरणाने रोज आणि रोज परमेश्वरच्या सानिध्यात प्रार्थनामय जीवनामध्ये आम्ही आलो आणि या ज्या 7 शस्त्र सामुग्र्या आम्हाला इतिहासकाराच्या पत्रामधून सांगितलेल्या आहेत त्या जर आम्ही धारण केल्या तर खरोखर आम्ही त्याच्यामध्ये ख्रिस्तामध्ये बलवान असे होऊ, ख्रिस्तामध्ये दृढ असे होऊ, ख्रिस्ताच्या सानिध्यात प्रकाशमय जीवनामध्ये रोज आणि रोज आमची पावलं पडत राहतील. आणि मग कुठल्याही प्रकारचा अडथळा आमच्या जीवनामध्ये येणार नाही, कुठल्याही प्रकारचे सैतानी हल्ले आमच्या जीवनामध्ये होणार नाहीत. जर आम्ही या शस्त्र सामुग्री धारण केल्या, अंगीकारल्या तर आमचं जीवन देखील समृद्ध ख्रिस्तामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आपणास आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ जीवन प्रभू येशू ख्रिस्ता, या समयामध्ये तुझी प्रार्थना करतो की बाबा इतिहासकाराच्या पत्रामधून ज्या 7 शस्त्र सामुग्री आम्हाला तो दिलेल्या आहेत त्यावर थोडक्यात मनन चिंतन करत असताना प्रिय प्रभू, त्यामधून तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की ह्या शस्त्र सामुग्री आमच्या जीवनामध्ये आम्ही वापरल्या ख्रिस्ताच्या वचनामधून, तुझ्या वचनामधून. तर बापा परमेश्वर, आम्ही सर्व मोहपाशांवर, शत्रूच्या हल्ल्यांवर आणि विशेष करून सैतानी मोहपाशाला बळी न पडता केवळ बापावशा तुझ्या वचनांवर आम्ही दृढ होत जाऊ, विश्वासामध्ये वाढू आणि त्यावर विजय मिळवू. हे सर्व करत असताना प्रिय प्रभू, आम्हाला तुझं मार्गदर्शन करू, आम्हाला तुझं ज्ञान करू, तुझ्या वचनांमध्ये वाढण्यासाठी प्रिय प्रभू पवित्र आत्म्याचं सहाय्य आम्हाला दे. ही नम्रतेची प्रार्थना तुझ्या चरणांवर आम्ही करत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तो आहे. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यास मान सन्मान आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. त्यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना रेव्हरंड सर्व्हिस करून ते पाठसाहेब करतील, त्यांना मी विनंती करतो. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक इक्लेसियेकरिता व सर्व मानवांकरिता त्याच्या गरजानुसार आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ व सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व उपकार सिद्ध करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र पुस्तकात शिकविले आहे. तू दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही निरंतर विनवितो की तू परमपणे आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एक्लेसियस सर्व सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्मेने प्रेरित कर.
जे तुझे पवित्र नाम पत्कारतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वाटण सत्याचा विषय एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, सर्व बिशप ईश्वरिकन यांनी आणि विशेष रूप परमेश्वर देव बाप्पा आम्ही सर्वांनी या मंडळीने तुझी सेवा खरेपणाने तत्वनिष्ठेने करण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर, अनुग्रह दे. यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. तुझ्या एकलेची उभारणी व शिववर्तमानचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास नीटने कामे करण्याचा तू आचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे तू कर. ज्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त येथे जमले आहेत त्यांनी अंतकरणाने योग्य भक्ती भावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रपणे व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यासाठी प्रभू तू त्यांना आपला दिव्य अनुग्रह दे. या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून प्रभू जे तुझं वचन ऐकत आहेत, जे प्रार्थनेमध्ये सहभागी झालेले आहेत, अशा सर्वांवर कृपा कर. सर्वांना आपला आशीर्वाद तू दे. आम्ही तुला विनंती करतो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते. विशेष आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, तुझ्या अधिपत्याखाली असलेले अधिकारी याने तुझ्या लोकांना न्यायाने व शांततेने वागणारे म्हणून तू त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा. भूमेत उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही भोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तो अत्यंत नम्रतेने विनवितो की ते नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे आता दुसरी कोणतीही विपत्ती आणि विशेषतः कोरोना महामारी जरी असली तर परमेश्वर बाप्पा आम्ही प्रार्थना करतो की त्यातून सांत्वन आणि सहाय्य तू कर. आमच्या मंडळीच्या दृष्टीच्या विदेशाने पायासोबत आशीर्वाद अनुग्रह शकते सामर्थ्याने भर. या मंडळीची धुरा वाहत असताना त्याला सहाय्य त्यांना तू कर. कुटुंबात आपली कृपा दृष्टी कर. परमेश्वरा, महिला मंडळ, संपाशाळा, तरुण संघ, टाळकू भजनी मंडळ आणि मंडळीचे सर्व लहानपण सभासद या सर्वांच्या प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. जी कृपा दृष्टीचा आशीर्वाद कृपेचा हात तुटे आणि या आम्हा सर्वांच्या द्वारे प्रभू परमेश्वरा जी सेवा आणि गौरव या महामारीमध्ये करत असताना तुझं सहाय्य आमचं मार्गदर्शन प्रभू देवा तू आम्हाला कर. याकरता मी प्रार्थना करतो. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्माच्या ऐक्यात एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करीतो त्याच्या विद्यार्थ असे कर. आमीन. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत क्रमांक 575.
हे सर्व समर्थ अनंत ईश्वरा, आमच्यामधील विश्वास, आशा व प्रीतीची वाढ कर. जे काही देण्याचे वचन तू देतोस ते आम्हाला प्राप्त व्हावे म्हणून तुझी आज्ञा आम्ही आनंदाने पाळावी असे तू दयेने कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र व्हावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आता आम्हास दे, आणि जशा आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. सर्व सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राहतो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आता आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो.